नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आजकाल स्मार्टफोन इतके स्मार्ट झालेत की आपणच थोडे मूर्ख वाटायला लागलो आहोत. आधी आई विचारायची, कुठे चाललास? आता गुगल विचारतं, तुम्ही अजूनही याच ठिकाणी आहात का? माझ्या फोनला माझ्याबद्दल सगळं माहिती असतं. कालच फोनने नोटिफिकेशन पाठवलं, तुमचा स्क्रीन टाइम 40% वाढला आहे. धन्यवाद फोन. आता माझ्या बॉसलाही सांग की काम 40% का कमी झालं. बात तो सही है. दौड़ा तो. आणि हे पासवर्डचं काय? प्रत्येक ऍप म्हणतं, एक मोठं अक्षर पाहिजे, एक लहान अक्षर पाहिजे, एक नंबर पाहिजे, एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. असं वाटतंय की ऍपमध्ये लॉग इन नाही करत, नोकरीसाठी अर्ज भरतोय आणि सकाळी उठल्यावर फेस लॉक उघडायचा प्रयत्न करा. फोन म्हणतो, फेस नॉट रेकग्नाइज. अरे बाबा, मीच आहे. सकाळी चेहरा थोडा वेगळा दिसतोय उघड. ऑनलाईन शॉपिंग तर अजून भारी. एकदा मी बूट मागवले, आता प्रत्येक जाहिरात म्हणते आणखी बूट घ्या. अरे, मी शूज घेतलेत, शूजचं दुकान नाही उघडलं. सोशल मीडियावर लोक फोटो टाकतात, वोक अप लाईक दिस. खोटं. त्या फोटोसाठी 50 फोटो काढलेले असतात, 10 फिल्टर वापरलेले असतात आणि अर्धा तास लाईट लावलेले असतात. बात तो सही है. दौड़. आणि व्हॉट्सअप ग्रुप 6 महिने कोणी बोलत नाही. मग एक काका सकाळी सुप्रभात चा फोटो पाठवतात आणि 80 लोक हात जोडलेले इमोजी पाठवतात. फॅमिली ग्रुपमध्ये तर वेगळाच प्रकार असतो. आई आरोग्याचे उपाय पाठवते, बाबा जुने विनोद पाठवतात आणि काका मेसेज पाठवतात, हा मेसेज 10 जणांना पाठवा, नाहीतर दुर्दैव येईल. काका, हा मेसेज वाचलाच आहे, त्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असणार? व्हिडिओ कॉलमध्ये पहिली 5 मिनिटं अशीच जातात, आवाज येतोय का? तू म्यूटवर आहेस, तुझा व्हिडिओ अडकला आहे आणि शेवटी कॉल संपतो. तंत्रज्ञानाने आपला वेळ वाचवायचा होता, पण आपण 2 तास रील्स बघतो आणि नंतर म्हणतो, अरे वेळ कुठे गेला? धन्यवाद मंडळी.